नीट फेरपरीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान मोदींकडे, फेरपरीक्षेच्या सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळवण्याच्या सूचना. तर देशभर प्रश्नपत्रिकात पोहोचवण्यासाठी टपाल विभागाऐवजी हवाई दलाची मदत घेतली जाईल. दहशतवाद्यांचे अड्डे असतात तसं राज्यात नीट पेपर लीकचे अड्डे. नीट पेपर फुटी प्रकरणी संजय राऊत यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांनी नीट पेपर फुटीची जबाबदारी घ्यावी, संजय राऊत आक्रमक. नीट पेपर फुटीचा जो अड्डा आहे, जसा दहशतवाद्यांचा हल्ला असतो, अड्डा असतो, तसे अड्डे पेपर लीकवाल्यांचे, नीटचे, केंद्रीय परीक्षांचे हे महाराष्ट्रात असावेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली नाराजी. परीक्षा प्रक्रियेवर सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश. आरोग्य मंत्रालयाऐवजी शिक्षण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश. या प्रकरणी पुढील सुनावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात. नीट पेपर फुटी प्रकरणी एनटीएकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल. परीक्षा सुरक्षेसाठी व्यापक सुधारणा केल्याची माहिती. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही तपासणी आणि 90 दिवस फुटेज जतन अनिवार्य केल्याची माहिती. एनटीएमध्ये 16 वरिष्ठ पदांची निर्मिती, त्याद्वारे सुरक्षा आणि तंत्रज्ञानावर विशेष भर. नाशिक टीसीएस प्रकरणात 65 दिवसात 9 गुन्ह्यांचे दोषारोपपत्र दाखल. विशेष तपास पथकाकडून विक्रमी वेळेत आरोपपत्र दाखल. सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण 8 संशयितांवर 9 गुन्ह्यांची नोंद. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात 50 भोंदूबाबांविरोधात कारवाईचा बडगा. नाशकात सर्वाधिक 5 गुन्हे दाखल. बहुतांश प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप. खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या 78 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. रसूल गफूर सय्यद असं या वृद्धाचं नाव. मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी निवेदन देण्यासाठी आले असताना ही घडली घटना. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मोठ्या नेत्यांकडून अजितदादांना कसा न्याय दिला जाणार नाही यासाठी सरकारमधील मोठ्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. रोहित पवारांचा गंभीर आरोप. तर रोहित पवार कुलूप घेऊन पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोहोचले. आम्ही बोलत असताना काही गोष्टी मांडत असताना एक तर उडवाउडवीची उत्तरं ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मग आता तुम्हाला बेसिक प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही चुकीची उत्तर देत असाल तर मग आतापर्यंत तुम्ही काय लोणचं केलंय का या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत? 87 आणि 780 ग्रॅम वजनाचा 92 लाखांचा सोन्याचा मुकुटदान. लखनौमधील साईभक्त गोविंद गोयल यांच्याकडून सुवर्ण मुकुट अर्पण. सोनं खरेदी न करण्याचं सरकारचं आवाहन असताना दुसरीकडे 87 आणि सोन्याच्या दानाचा ओघ. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. व्हाईस ॲडमिरल अजय कुसर बनले भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख. 48वे उपनौदल प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत शहीद सैनिकांना वाहिली आदरांजली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील रिक्षा ड्रायव्हर सोबत साधला संवाद. रिक्षा ड्रायव्हर सोबत जेवण करत गप्पा मारत रिक्षा ड्रायव्हरच्या समस्या जाणून घेतल्या. बंगाली मार्केट परिसरात साधला संवाद. कुस्तीपटू विनेश फोगाटला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा. आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी. विनेश फोगाटने देशाला गौरव मिळवून दिलाय, अशीही न्यायमूर्तींची टिप्पणी. सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटलांची निवड. नामदेव पाटलांचा सत्वशीला चव्हाणांच्या हस्ते सत्कार. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी संख्येने उपस्थिती. अकोल्यात 4 तरुणींमुळे मोठा गोंधळ. तरुणी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना थांबवून करत पैशाची मागणी करत होत्या. 4ही तरुणी बाहेर राज्यातील असल्याची पोलीस तपासात माहिती समोर. त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शनासाठी 2500 रुपये मोजावे लागणार. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या सुविधेला 2 दिवसात उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतात लवकरच कागदीऐवजी आता प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेकडून याबाबत वेगाने नियोजन सुरू. लवकरच निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरात 3000 रुपयांची वाढ. सोन्यासाठी प्रतितोळा 1,59,650 रुपये मोजावे लागणार, तर चांदी प्रतिकिलो 2,76,040 रुपयांवर. एअर इंडियानंतर इंडिगोकडूनही देशांतर्गत विमान उड्डाणात कपात. विमानाचं इंधन महागल्यामुळे इंडिगोचा निर्णय. इंडिगो दररोज जवळपास 2200 उड्डाण चालवते. आता पाहूया कसा अवकाळीचा कहर बरसलेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. देशभरात यंदा सरासरीच्या 90% पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्रातल्या सर्वच विभागात कमी पावसाचा अंदाज. वर्धा जिल्ह्यात उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण. वर्धा जिल्ह्यात उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक काल 46.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. वर्धाच्या सेलू घोराड परिसरात जोरदार हवेमुळे अनेक घरांवरील गोठ्यांवरील पत्रे उडाले. केळीच्या पिकालाही वादळाचा फटका. जोरदार हवेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.
अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यात रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वारा व पावसामुळे घरांचं आणि पिकांचं नुकसान. काही मिनिटं कोसळलेल्या पावसाने गोरगरिबांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय. कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाची शक्यता. 29 मे ते 1 जून पर्यंत किनारपट्टी भागात ही स्थिती कायम राहणार. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस. रेवसा तालुक्यात अनेक घरांवरचे पत्रे उडाले. संसार उद्ध्वस्त झाले. अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान.